Dum 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 साजिरी गुजिरी जोडिया है ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना चोरून लफडी कधी रोमॅन्टिक प्रेम प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम हात झाले दोनाचे चार आता राजा राणीचा बघा या नाही नेम साजिरी गुजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना शादी के लड्डू को मरती नाही नाही बोल्यावर चढण्याची त्यांनाच घाई प्रेमाच्या पेपरात काठावरती पासिंग त्यांच्याच गुडघ्याला लग्नाचं बाशिंग चोरून लफडी कधी रोमॅन्टिक प्रेम प्रत्येकाची लव्ह स्टोरी नाहीच सेम साजिरी गोजिरी जोडी आहे जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना नात्यात गोत्यात पडली ही कोडी राजा हा चढला नाहीच घोडी गायना बाजाना झाली ना दंगल राजा राणीचे झाले शुभमंगल साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना साजिरी गोजिरी जोडी आहे जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना साजिरी गुजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना साजिरी गोजिरी जोडी आहे जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना
महापुरुष आणि पारंपरिक लोककला जपणारे वाजंत्री म्हणजे आपलं स्वागत, ज्यांचं आगमन होतंय आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजार समिती म्हणून आपण जिच्याकडे नेहमी पाहतो अनिलराव थोरात सर यांची उपस्थित आपले मनापासून स्वागत. गोविंद शेठ गाजवे माजी आदर्श सरपंच आपलं स्वागत. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे राजनी विद्यालयाचे आदर्श प्रोफेसर आदरणीय दीपकराव भोर सर यांची देखील उपस्थिती आपले मनापासून स्वागत. या सोहळ्याच्या निमित्तानं वळते नगरचे माजी सरपंच प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्मानित गोविंद. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा म्हणजे आज 12 जून अर्थात जे व्यक्तिमत्व जगाला परिचित झालं असे प्रख्यात साहित्यिक थोर लेखक महाराष्ट्राचं वैभव आणि ज्यांना सामाजिक क्षेत्रातला आपल्या भारत देशानं पद्मभूषण पुरस्कार दिला असे पु ल देशपांडे यांचा स्मृतीचा दिवस आहे. त्यांचे पवित्र पावन स्मृतीस विनम्र असे अभिवादन करतो आणि सुरुवात करा. तत्पूर्वी दोन्ही परिवाराच्या संयोजकांना विनंती, इथे आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी औक्षणासाठी खूप गरजेचं आहे, मात्र वेळ मर्यादित असल्या कारणानं सगळ्या महिलांना आपण मंचावरती बोलू शकत नाही, म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात महिलांची मोजकीच यादी आमच्या हातात येईल अशी अपेक्षा. ज्यांचं आगमन होतंय ते मनसर एफएमसी मार्केटचे युवा संचालक माजी सरपंच संदीपजी. लहानपणा देगा देवा मुंबई साखरेचा रवा ऐरावत रत्नोद्भवत याच्या अंकुशाचा मारा. आज खऱ्या अर्थानं 12 जून बालपण हे शिकण्यासाठी असतं, खेळण्यासाठी बागडण्यासाठी असतं, काम करण्यासाठी मजुरीसाठी अजिबात नसतं. म्हणून आज जागतिक बाल मजुरी विरोधी दिन आहे. समोर बसण्यासाठी जागा आहे, प्लीज आपण पुढे बसा. या सगळे पुढे रस्त्यात उद्या असतील प्लीज बसून घ्या. खोडदनगरचे माजी सरपंच आणि अंबिकापूर संस्थेचे माजी अध्यक्ष नवनाथ शेठ पोखरकर माडीवाले सामुदायिक सोहळा समिती. सहकुटुंबांना सहपरिवारांना क्षेम स्थैर्य शिवसेनेच्या आरोग्याच्या ससेविका आदरणीय प्राध्यापिका सुरेखा निवडून यांचा कार्यक्रम झालेला आहे. या सर्वांचा इकडे बघा, इकडे माधुरी, इकडे माजी संचालिका जिल्हा दूध संघ संध्याताई दीपक सोनवणे आणि अंजलीताई बाळासाहेब इंदोरे यांना विनंती औषध करण्यासाठी मंचवरतीला चास. दरम्यानच्या काळामध्ये शांताराम शेठ खोर विलास बसाले सर आपण उपस्थित देखील असतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील शेठ खांदे साहेब स्वागत. यानंतर आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतात. उपस्थित या शुभमंगल प्रसंगी उपस्थित असलेल्या दोन विद्यार्थ्यांना आणि विश्व निर्माण करणारे हे बंधू, आज त्यांचे बंधू कैलासवासी त्यांचा तेवढा बोलण्यासारखं बरंच काय असलं तरी पुन्हा एकदा माझ्या मध्यवर्षी सभापती विद्यमान संचालक सन्माननीय गौरव समूहाचे मालक प्रवीण आजम यांचा आगमन होतोय. कृष्णराव गोबळे कडकेचे दत्ताशेठ बांबे यांचा आगमन होतं. स्वागत. यानंतर मथाशेठ उद्योजक चांदोरी खुर्द यांची लाडकी सुकन्या आणि चिरंजीव शुभम सौभाग्यवती सुलाबाई वसी काशीनाथ भोग यांचे नातू आणि सौभाग्यवती मुक्ताबस डॉक्टर अशोक काशीनाथ भोग अनावरती यांचे सुपुत्र यांच्या साक्षी गंधाच्या आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले इंदोरी परिवाराचे आणि भोग परिवाराचे सर्व परिभावी आपल्या नातेवाईक मित्रमंडळी, राष्ट्रीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक शिक्षित सरकार करतात या सर्व क्षेत्रातील माध्यम आपण सर्वजण या दोन्ही परिवाराच्या स्वीकार करून
या साक्षी गंधाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्या आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध नियोजन केलेची परिवार यांनी आपल्या सर्वांचे शासकीय रूपाने स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे या दोन्ही परिवाराचा एक नातेवाईक जवळचा घटक या नात्यानं मी देखील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणचा हा जो इंदोरे परिवार आहे तसं पाहिलं तर आजचे बंधुपिता मनोहर शेठ बंधू इंदोरे आणि त्यांचे बंधू यांचा मला खूप मोठा अभिमान आहे। तर एक असं म्हणजे आपली फक्त 30 वर्षापूर्वी एकदम सर्वसामान्य प्रतिकूल परिस्थिती असलेले कुटुंब आणि सुरुवातीच्या काळात त्यांच्या वडील आल्यानंतर पिंपळगावला म्हणजे मामाच्या गावी त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं। अतिशय गरिबीची हालाकीची परिस्थिती परंतु कष्टाचे संस्कार त्यांच्यावरती होते त्यामुळे अतिशय कामा कष्टातून आयुष्याची सुरुवात केली। एक गाईच्या व्यवसायापासून सुरुवात पाचशेच्या वरती विहिरी खोदण्याचं काम मनोहर शेठ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणजे शेतकऱ्यांशी निगडीत असलेले हे दोन्ही परिवार आणि आज वधू आणि वर हे दोघेही उच्च शिक्षित आहेत। आजची वधूकन्या ही कायद्याचं शिक्षण तिनं त्या ठिकाणी घेतलेलं आहे, लॉचं शिक्षण तिनं पूर्ण केलेलं आहे आणि आजचं बरं राजा हा मेकॅनिकल इंजिनिअरांचं पुढील वैज्ञानिक जीवन सुखाचं समाधानाचं देशाचं भरभराटीचा आनंददायी जावं असं दोन्ही परिवारांना बघून घ्या। सण चांगला आहे, दिसायला सुंदर आहे, जमलं तर याचं इथेच फक्त करून टाकू कारण बाणेरच्या IT पार्क मध्ये एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये जॉब करतोय सुजित राजे भोर IT इंजिनियर आहे। पहिल्यांदा बघून घ्या, पुन्हा एकदा सण चांगला आहे। चिरंजीव शुभम ची सौका माधुरी यांचा साक्षीगंध तसेच साखरपुडा च्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर भोर तसेच इंदोरे परिवाराच्या विनंतीच मागवला आमच्या वकीलातील अशोक काशीनाथ भोर तसंच पाहायला गेलं धन्यवादांचा सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि आपल्या गावाची काम त्यांनी शुभेच्छा देतो, थांबतो। धन्यवाद। धन्यवाद। उपस्थित सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती जनसंघ बँकेचे विद्यमान संचालक आज तरी करा मार्गदर्शक आणि आमचे पाहुणे सन्माननीय मनोहर शेठ शेळके यांची मागडेश्वर पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली म्हणून त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। आपण सर्व उपस्थित झालं, आपल्या सर्वांचं आभार मानून टाकतो। धन्यवाद। यानंतर माझे सभापती काही क्षणात आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांचा साखरपुडा करायचा समारंभ होणार आहे। विशेषतः डॉक्टर अशोक भोर यांचा परिचय आपल्या पट्ट्यामध्ये घराघरात आहे। पशुवैद्यकीय सेवा उत्तम देतात आणि त्या एका संघटनेचे अध्यक्ष होते। पूर्वी जर पाहिलं तर गुरांचं डॉक्टरमध्ये पाहिलं तर सूर्यवंशी एकमेव डॉक्टर होते। जुन्या पिढीला माहीत असं नारायणगाव डॉक्टर कधी यायचे आणि उपचार व्हायचे, पण अलीकडं मात्र प्रत्येक गावात किमान 1-2 डॉक्टर आहेत आणि गायींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि दूध उत्पन्न वाढीसाठी डॉक्टरांचं फार मोठं योगदान आहे। शुभमप्रमाणेच माधुरी ही इंदुरे कुटुंबाची लाडकी कन्या। आपल्याला सर्वांना माहीत आहे
मनुष्य JCB पॉकलँडमधलं एक मोठं नावाजलेलं कुटुंब आणि माधुरी ही कायद्याची पदवी घेतलेली कन्या आहे. तर शुभम हा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेलं आहे. दोघांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे. आणि पूर्वी आम्हाला चांगलं आठवतं, आम्ही जेव्हा तरुण वयात होतो, ही गोष्ट सांगतोय 80-85, तेव्हा जर 11वी पास असेल तर कंसामध्ये 11वी पास लिहायची, तेवढीच उत्सुकता होती. आज मात्र जवळजवळ प्रत्येक घराघरामध्ये पदवीधरांची संख्या वाढत आहे आणि संस्कारही चांगले वाढलेले आहेत. बोलण्यासारखं फार आहे, पण वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन मी वधूवरांना वळसे पाटील परिवार आमच्या सर्व पत्रकार मित्रांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि आता हा साखरपुड्याचा कार्यक्रम, आम्ही आता निकम असतील किंवा राजाभाऊ चर्चा करत होतो, म्हणजे साखरपुडा हा ट्रेलर आहे. लग्नाला मला नाही वाटत हे कार्यालय पुरेशा प्रमाणात पडत. जीवनला आहे का बरं, काय हरकत नाही. पण जर कारण या दोन्ही कुटुंबाचा प्रचंड जनसंपर्क आहे, आज लोकांना वेळ नसतो, पण एवढ्या मोठ्या संख्येने आले. हे दोन्ही कुटुंबाचं, भोर पाटील आणि इंदुरे पाटील या दोन्ही कुटुंबाचं यश म्हणावं लागेल. असो, धन्यवाद. यानंतर काय झालं? हॅलो, आज आपण सर्वजण इंदोरी आणि भोर कुटुंबियाच्या विनंतीला मान देऊन आपणा सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत असणारा साक्षीगण साखरपुड्याचा कार्यक्रम आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आंबेगाव तालुक्यातील शेती आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये दोन्ही कुटुंबीय हे एक नामवंत परिवार म्हणून यांचा परिचय आपणा सर्वांना आहे. आजची असणारी वधू चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी माधुरी मनोहर शेठ बंडू इंदोरे यांची सुकन्या. मनोहर शेठ या गावातील प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून सुरुवातीच्या कालखंडामध्ये एक चांगल्या प्रकारचा दुग्ध व्यवसाय त्यांनी निर्माण केला आणि राज्य सरकारच्या वतीनं देखील त्यांना दुग्धपालक म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. तदनंतर अर्थमोहर क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं JCB पोकलँडची सेवा त्यांनी या 4-5 तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे देत असताना गावच्या सोसायटीमध्ये देखील संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्ष एक जवळचे सहकारी म्हणून मनोहर शेठसारखा मित्र माझ्यासारख्याला लाभला. मध्यंतरी मार्केट कमिटीला देखील आम्ही सोबत राहिलो. तदनंतर त्यांच्या कन्या असतील चिरंजीव यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं. आज शेती क्षेत्रात महेंद्र देखील डाळिंब उत्पादक म्हणून चांगल्या प्रकारचं काम करतो आहे. माधुरी ही अत्यंत हुशार, नाशिकला BSc त्यानंतर LLB तिनं केलं आणि सर्व गुणसंपन्न अशी ही असणारी आमची कन्या एक उत्कृष्ट प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये देखील चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करत असते. त्याचप्रमाणे एक वक्ता म्हणून आणि आज ती ॲडव्होकेट म्हणून देखील आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये देखील एक चांगल्या प्रकारचं माझ्यासोबत तिनं अतिशय प्रामाणिकपणे प्रचार करण्याचं काम देखील माधुरीनं केलं. या शुभम यांची ती आजपासून विवाहानंतर परंतु नियोजित असणारी वधू शुभमच्या जीवनामध्ये त्यांची जीवनसाथी होणार आहे. की शुभमला देखील आपली माता असेल, वडील, आमचे मित्र अशोकराव काशीनाथ भोर एक पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी देखील डॉक्टर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे माजी सरपंच संजय भोर असतील, शिवाजी भोर या तिघांनी भावांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या पशुवैद्यकीय सेवेत जवळपास 30 वर्षापेक्षा अधिकचा काळ करत असताना अशोकराव गावची पतसंस्था असेल, इतर संस्था असेल, पक्षाचा अध्यक्ष म्हणून एक माझा जवळचा सहकारी म्हणून खूप चांगल्या प्रकारे काम केलं. आणि शुभम देखील अत्यंत हुशार आणि इंजिनिअरिंग पदवी घेतल्यानंतर आज बजाज ॲटोमध्ये तो कार्यरत आहेत. असे माधुरी आणि शुभम या दोघांना आपण सर्वजण शुभेच्छा देण्याकरता आज जसे उपस्थित झालात तसा लग्नाचा कार्यक्रम हा 5 डिसेंबरला होणार आहे. त्यावेळी पाऊस नसणार आहे, त्यामुळं कार्यालयात याच्या बाहेर कशा पद्धतीनं चांगलं नियोजन करायचं आम्ही निश्चित करू. आज आपणा सर्वांची जरी थोडीफार गैरसोय झाली असेल
याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि 5 डिसेंबरला आपणा सर्वांची अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन करू अशा प्रकारची देखील ग्वाही देतो आणि आपणा सर्वांच्या वतीनं या वधूवरांना शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.